हॅलो. हॅलो डॉक्टर, शुभ्रा शास्त्री बोलते. बोला मिस्टर शास्त्री. डॉक्टर, मला तुम्हाला आजच्या आज भेटायचं आहे. काय झालं मिस्टर शास्त्री? ते मी फोनवर नाही सांगू शकत, पण आपली भेट होणं अत्यंत गरजेचं आहे डॉक्टर. मिस्टर शास्त्री आज मला माहिती आहे डॉक्टर, तुम्ही खूप बिझी आहात. फक्त एवढंच सांगते तुम्हाला, ही गोष्ट माझ्या इतकीच तुमच्यासाठीही महत्त्वाची आहे. ठीक आहे मिस्टर शास्त्री, भेटूया आपण. थँक्यू डॉक्टर, येते मी. बाय. बाबा, आधीचा फोन आला होता. श्रीराम श्रीराम, चांगली गोष्ट आहे. सुखरूप आहे ना तो? आहे, सुखरूप आहे. त्याचा आवाज ऐकून बरं वाटलं बाबा. खरंय. काय म्हणत होता आदिनाथ? तो जे काही म्हणाला ना बाबा, त्याची जाणीव मला सकाळीच झाली होती. कुठल्या गोष्टीची जाणीव? सावधगिरीची. स्वप्नील ना आपला, त्याला कोणी एक जनार्दन पाटील म्हणून त्याने बाईकवर धक्का देऊन पाडलं. म्हणजे फारसं लागलं नाहीये त्याला. श्रीराम श्रीराम, सत्यासाठी झगडणाऱ्यांवर असे हल्ले होणारच, आणि त्याची झळ त्याच्या आप्तस्वकीयांना सोसावी लागणारच. हा हल्ला ही नांदी आहे मधू. आता आपण खचून न जाता संघटित होऊन त्याला तोंड द्यायला हवं. म्हणून मी स्वप्नीलला सांगितलंय, काळजी घे, आणि मुख्य म्हणजे सगळं सुरू सामान घेऊन इकडे ये, आमच्या बरोबर राहा, आमच्या समोर. चंदूलाही हेच सांगितलंय. आणि आधी आज फोनवरती म्हणाला मला की पूनम आणि तिची आई त्यांनाही इथे बोलावून घ्या म्हणून. अगदी बरोबर बोलला तो. मधू, या हल्ल्यामुळे माझं मनोबल अधिक उंचावलं आहे. यापुढे होणारा प्रत्येक हल्ला आपल्या कुटुंबाला सशक्त आणि भक्कम करणारा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल डॉक्टर, की इतक्या तातडीने मी तुम्हाला का भेटण्याचं म्हटलं. पण डॉक्टर, ही गोष्ट माझ्या इतकीच तुमच्यासाठीही महत्त्वाची आहे. आणि म्हणूनच मी सुद्धा तितकाच उत्सुक आहे मिस्टर शास्त्री. बोला. आज मी तुमच्याशी माझ्याविषयी बोलायला नाही आले. मला प्रथमेश बद्दल बोलायचंय डॉक्टर. प्रथमेश, मी भेटलोय त्याला. त्याच्या भेटीनंतरचं गूढ अजूनही मनात कायम आहे. काय झालं त्याला मिस्टर शास्त्री? डॉक्टर, मी तुम्हाला म्हटलं होतं मला ते संकेत मिळतात. आधी मला वाटलं होतं की ते संकेत शुभ संकेत आहेत आणि त्यांचा संबंध आदिनाथच्या सुखरूप सुटण्याशी आहे. पण आता असं वाटतंय की त्या संकेतांचा संबंध कदाचित प्रथमेशशी असेल. असं काय घडलंय मिस्टर शास्त्री? डॉक्टर, प्रथमेशच्या पत्रिकेत त्याला पाण्यापासून धोका आहे असं लिहिलेलं आहे. लहानपणापासून त्याला पाण्याची अत्यंत भीती वाटायची. पण नंतर डॉक्टर, प्रथमेश पोहायला शिकला आणि इतकंच नाही तर तो त्याच्या क्लासमधला चॅम्पियन ठरला. पण डॉक्टर, अचानक त्याला पुन्हा पाण्याची भीती वाटू लागली. हे सगळं अजब आहे मिस्टर शास्त्री. पण हा असा अचानक बदल कसा काय घडला? मी जेव्हा प्रथमेशला भेटले तेव्हा त्याने हे चित्र काढलं होतं डॉक्टर.
हेच डोळे आहेत मिसेस शास्त्री. हे डोळे मी पाहिलेत. कोणाचे आहेत हे डोळे? आणि या डोळ्यांचा माझ्याशी, प्रथमेशशी आणि भूतकाळाशी काय संबंध आहे मिसेस शास्त्री? काय संबंध आहे यांचा? कसला विचार करतोयस? मला काही प्रश्न पडलेत. कसले प्रश्न? मी इथे राहण्यामागे नफ्या तोट्याचा जर हिशोब मांडला तर मला नफा किती आणि तोटा किती? मग झाला हिशोब? हो. आणि स्पष्टपणे सांगायचं झालं तर मला इथे राहण्यामुळे नफा कमी आणि तोटा जास्त दिसतोय. सुलेखा, सुरक्षित म्हणून ज्या ठिकाणी मी लपलोय हे जर मी कोणाला सांगितलं तर तो म्हणेल हे म्हणजे चोरापासून वाचण्यासाठी दरोडेखोराच्या वाड्यात लपण्यासारखे. तुला जे हवंय ते जर मी दिलं तर? बाळकाकाचा खुनी अभिमान सरंजामे, तो विक्रांत भोसले त्याला घेऊन गायब झालाय. त्याचा पत्ता तू देऊ शकशील? सुलेखा, अगं तूच त्या विक्रांत भोसलेपासून लपतेस. बाहेरच्या जगात काय चाललंय हे सुद्धा तुला माहित नाहीये. कसं शोधणार आहोत आपण त्याला? इथे बसू 2 दिवस. दोन दिवसात त्याचा पत्ता तुझ्या हातात आणून ठेवते. तुला माहितीये त्याचा पत्ता? तू माझी साथ सोडल्यावर अभिमानशी लग्न करण्याव्यतिरिक्त माझ्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. या दरम्यान अगदी कोण प्यायले मी त्याला. त्यामुळे तो कुठे असतो कुठे नसतो याचा पत्ता मी नकाशासकट तुझ्या हातात देऊ शकते. फक्त त्याला भेटू शकत नाही. सुलेखा, तू फक्त मला त्याचा पत्ता दे. बघ मी काय करतो ते. काय करायचं ठरवलंयस? आपल्याकडच्या वजिराने खेळणारे आजवर अनेक पाहिले असतील, पण समोरच्या वजिराला आपल्या पटावर आपल्या बाजूने खेळवण्यात खरंच चॅलेंज आहे. थँक्स आदिनाथ.
परमेश्वर, काय साहेब? सापशिडी आहे का आपल्याकडे? सापशिडी? मला आवडतं सापांशी आणि शिड्यांशी खेळायला. एकेकाळी माझा आवडता खेळ होता तो. लहानपणी? मी लहान कधीच नव्हतो रे, तरुणपणी. ऐन उमेदीच्या काळात अनेक सापांच्या शिड्या केल्यात मी. आता खेळातल्या शिड्याही वर चढू देत नाहीत आणि साप सुद्धा माजलेत. काय झालं त्या शास्त्र्याच्या पोराचं? फार वेळ नाही लागणार. मला त्याचा एक मित्र मिळालाय. माझी खात्री नाही, पण त्याच्यावरच संशय आहे. ह्याचा आणि त्याचा काहीतरी संबंध आहे. पुरावा आहे का तुझ्याकडे? साहेब, तुम्ही परमेश्वरकडे पुरावा मागताय? नाही, मागितला नसता, पण मागे त्या शास्त्र्याच्या पोरीला पकडायला गेला होतास ना पुराव्याशिवाय. शास्त्र्याने येऊन राडा केला होता ना. नसलेल्या पुराव्यानिशी तुला पुरावा लागला असता मला. आता तसं काही होणार नाही, कारण मी त्याला माझं नाव जनार्दन पाटील असं सांगितलंय. तसं काही झालंच तर फसला तर जनार्दन पाटील फसेल, परमेश्वर गोडांबे नाही. पण लक्षात ठेव, प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकावं लागेल. अंधारात अंदाजानं दगड मारू नयेत. अंदाज चुकला तर समोरच्या बाजूनं दगडफेक होण्याची शक्यता जास्त. एक लक्षात ठेव परमेश्वर, खात्री केल्याशिवाय कुठलीही शिडी चढू नकोस. कुठल्या शिडीचा साप कधी होईल सांगता येत नाही. जा. शुभ्रा, काय म्हणाले डॉक्टर? शुभ्रा, लक्ष कुठे आहे तुझं? काय म्हणाले डॉक्टर? प्रिया, हे डोळे प्रथमेशने काढलेत. कोणाचे? हाच प्रश्न डॉक्टर सामंतांना सुद्धा पडला होता. मला सांग प्रिया, प्रथमेश स्विमिंग पूलमध्ये उतरत नव्हता तेव्हा नक्की काय झालं होतं? पाण्याच्या जवळ जायला सुद्धा घाबरत होता तो. म्हणजे अगदी उथळ पाण्यात सुद्धा उतरायला घाबरत होता. मला वाटलं कदाचित खूप खोल पाणी आहे, त्याची त्याला भीती वाटत असेल. पण नेमकी हीच गोष्ट त्याच्या कोचना हैराण करत होती. म्हणजे ते असं म्हणाले की पाण्यात न उतरण्यासाठी प्रथमेशला भीती हा फॅक्टर असूच शकत नाही. दुसरं काहीतरी कारण असणार. प्रिया, प्रथमेश पाण्यात उतरत नव्हता त्याचं कारण कदाचित हे चित्र असेल.
शुभ्रा, या दोन गोष्टींचा काय संबंध आहे? संबंध आहे प्रिया, कारण हे तेच डोळे आहेत जे फक्त प्रथमेशला नाही तर डॉक्टर सामंतांना सुद्धा अस्वस्थ करतायत. प्रथमेशला अस्वस्थ करणारे डोळे डॉक्टर सामंतांना अस्वस्थ करतायत? कसे काय? कारण त्यांनी सुद्धा हे डोळे आधी पाहिलेत. डॉक्टर सामंतांनी? कधी? कुठे? ते त्यांनाही नीट आठवत नाहीये. पण या आधीच्या सेशनमध्ये जेव्हा माझ्या मनावरचा ताबा सुटला होता तेव्हा डॉक्टरांना ह्याच डोळ्यांचा भास माझ्या डोळ्यात झाला आणि कदाचित तोच भास प्रथमेशला सुद्धा झाला असणार जेव्हा त्याला माझी भीती वाटू लागली होती. शुभ्रा, एक मिनिट थांब. आपण परत मागे जाऊया. जे डोळे प्रथमेशला दिसले तेच डोळे डॉक्टर सामंतांना दिसले, तेही तुझ्या डोळ्यांच्या जागी? प्रिया, या डोळ्यांचा संबंध एका अशा गोष्टीशी आहे जी आत्ता आपल्याला अनाकलनीय वाटते, पण ती काय आहे ते कळणं अत्यंत गरजेचं आहे. मग आपण प्रथमेशकडून समजून घ्यायचा प्रयत्न केला तर? मला 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 चित्र काढून दाखव ना तिचं. हे घे. नाही प्रथमेश, नाही. हे नाही. चेहरा चेहरा, डोळे, नाक. हो 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 बयोचा चेहरा काढून दाखव मला. प्रथमेश, 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 हे चित्र तू काढलंस? अयो, प्रथमेश, प्रथमेश, इकडे माझ्याकडे ये. हे कुणाचं चित्र आहे? नाही, नको. अगं असं काय करतेस शुभ्रा? प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? आणि तुला प्रथमेशची भाषा समजते ना? आणि त्याला तुझी? नाही प्रिया, नको. शुभ्रा,